पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा अंतर्गती कीर्तन विषय सेवेसाठी घेतलेला अभंग माऊलीचा आहे. साधू संत मायबापांचा विचार आपल्या अंतःकरणामध्ये रुजू व्हावं ही ओली शिरोप लावी रुजू झाले त्याचं लक्षण त्याचा वेळ गेला गगनावर. वाघामध्ये काही चहार असतात आपल्या भाषेत. चहार समजत ते रुजूच नाही होत. ते पाण्यात घातलं तरी फुगत नाही आणि पोटात गेलं तरी शिजत नाही, ते रुजत नाही. त्याचं कारण काय असावं आपण शोधायला हवं. हा परमार्थ अंतःकरणामध्ये रुजू झाला पाहिजे. अंतःकरणामध्ये रुजू झाला की अंतरीचे धावे स्वभावे म्हणजे बाप्पा पण वर्ष लिहित असतो, पण नक्की परमार्थ काय आहे हे आपल्याला साधू संत मायबापांनी समजून सांगितलं. तो परमार्थ रुजू झाला पाहिजे. पण प्रयत्न असावा, यातनं तो देव जाणावा. आपला प्रयत्न बाह्य अंगाचा आहे त्यात काही शंका नाही, पण बाह्य अंगाचा परमार्थाशी काही संबंध नाही. काय घडलं अशी अंतरंगामधून परमार्थ करूया. भगवंताला आतलं पाहिजे आहे, हृदयातलं पाहिजे आहे, अंतःकरणातलं पाहिजे आहे. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी आतलं जेवढी पाहणार असेल तो देव चतुरातो. देव चतुर आहे. बोलतो तुम्ही काही रागमानाची गरज नाही. परमार्थ आपण करीत आहोत, करायला पाहिजे, पण थोडे परी निर्य थोडा करूया की तो आपल्या अंतःकरणामध्ये काय झाला पाहिजे, रुजू झाला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. बाह्य लक्षणाकडे मार्ग नाहीत असं नाही. माया आहे ती. मायेशिवाय ब्रह्मेची आपल्याला अनुभूती येत नाही. दिसतं तिला म्हणतात माया, पण दिसतच नसतं म्हणून जग नसतं. तिला पण काय म्हणतात. मायेच्या अंतःकरणामध्ये जे अधिष्ठान आहे त्याचं आपल्याला ज्ञान. माया हे काय अध्यस्त आहे. रज्जूवर भासे मिथ्या सर्प. दोरीवर सर्प भासतो तशी माया भासते. पण आपल्याला दोरीचं जर ज्ञान झालं सर्पाची भीती नाही. माया काय करू शकत नाही. आता सद्गुरु वर्णवेना तेथे माया स्पर्श करू शकेना. ते मजा ज्ञान काय कळ. सद्गुरूंच्या माध्यमातून माया मोह निरसली, शुद्ध झाले कलियुग. असे सद्गुरू असे संत आपल्या वाट्याला यावं की मायेचं निरसन व्हावं. ब्रह्म्याचं काय हवं, ज्ञान. दोरीचं ज्ञान झालं भीती नाही. तर तुम्हाला आम्हाला स्वतःच ज्ञान झालं की भीती नाही का. आपण कोण आहोत, आत्मा आहोत. आपण शरीर नाहीत, आपण आत्मा आहोत. त्या आत्म्याला भीती नाही. नैनम चिंतनती शास्त्राने. किती प्रयत्न केला तरी तो आत्मा जळत नाही. वाऱ्याने उडत नाही, पाण्याने भिजत नाही आणि अग्नीने जळत नाही, पाण्यामध्ये बुडत नाही. ती ज्ञान पाहिजे. ते ज्ञान तुम्हाला प्राप्त व्हायला पाहिजे. कोणतं, आत्मज्ञान. नाना शास्त्री पठेन नको नाना दैवतुल्यम. आत्मज्ञाना विना पार्थ सर्व कर्म निरर्थ फुकट आहे. मायेचं ज्ञान झाल्यानंतर त्या मायेचा काय घडला पाहिजे, त्याग घडला पाहिजे. त्यागामध्ये शांती आहे. तो त्याग घडला पाहिजे ना. आपण बाह्य अंगाची माया आणि ती आपल्याला अहंकार निर्माण करते. मायेचं काय काम आहे, अहंकार निर्माण करणे मायेचं काम आहे. बाह्य अंगाचा परमार्थ करीत तर त्याच्यामध्ये आपल्याला अहंकार निर्माण करतो, ती माया. आणि दोरीचं ज्ञान होतं तो परमार्थ.
प्रयत्न करूया. जगात ज्याच्यावर आधारित आहे, अध्यस्त आहे, ते अधिष्ठान भगवंताचे आहे. वेगळं तसं काही नाही. माया तिची ब्रह्म आणि ब्रह्म तिची माया. अंग आणि छाया. थोडं बोलू आपण बरं का. विचार आम्ही करावा प्रत्येक साधकाने या गोष्टीचा. म्हणून तो विचार साधू संतांचं तुमच्यापर्यंत पोचवण्याचं आमचं काम आहे. तुका म्हणे माझं धाडीने विरोब. हे माझं नाही, पल्लवचं नाहीये. तो माऊलीचा विचार तुमच्या आमच्यावर पोचवण्याचं काम. ते जसंच्या तसं पोचवणं याचं नाव परमार्थ. जसा निरोप आला तसाच निरोप शेवटपर्यंत पोचला पाहिजे. आता गफलत होत असतो बाप्पा. म्हणून आमच्या जीवनामध्ये मनुष्य जीवाचा विचार जो आहे तो श्रेष्ठ आहे. वरकडते काबार नरते मोठे घबाड, परंतु पाहिजे जाड विवेक रचना. विचार जर तुमचा आमचा जागा झाला, विवेक जर जागा झाला तर थोडी आहे चित्त साह्य. चित्ताने जर अंतस्करणाने आपल्याला साथ दिली तर फार थोड्या वेळामध्ये आपल्याला ते प्राप्त होईल. प्रयत्न फार प्रयत्न आहे. भक्ती तो कठीण सोळावा एवढं कठीण. त्याप्रमाणे प्रयत्न जर केले तर आहे यत्न तो देव नक्कीच होईल. जर ज्या मायबापाने हे प्रयत्न करून त्यांनी सहजगत्या प्राप्त केलं, हरियाला अवघी सत्ता आणि हाता. विचार करा, ज्या सत्तेमध्ये हे सगळं चालतं, तुझी या सत्तेने वेदाशी तो परमात्मा त्यांच्या हातामध्ये आला. सत्ताधारी परमेश्वर तो ती सत्ता, परमार्थिक सत्ता नामदेवरायांच्या हातात आली. काय केलं सत्ता असेल त्यांनी, काय केलं असेल की आम्ही करावं, हा उद्देश आहे. विठ्ठल आमचं चुकलंय काय ते पण बोलतो. मनोमार्गे गेला तो. मनोमार्गाचा परमार्थ नाही, त्यांच्या पावलावर पाऊल टाकणं याचं नाव परमार्थ. त्यानेची पंते जातू चालू जाता न पडे त्यांच्या पावलावर पाऊल टाकणारे या परमार्थी माणूस कोण आहे का? काय बोललो, त्यांनी जो परमार्थ केला त्याप्रमाणे पाऊल टाकणं हे आपलं कर्तव्य आहे. पण तो टाकतो का? त्यांच्या पावलावर आपला पाऊल पडला तर आपल्याला विमान येईल. तंतोतंत तेनीची असा चकार असते. असा परमार्थ करून बांबूच आपल्याला विठाला सर्वसामान्य माणसं होती ती. कुणबियाच्या अंशी घातले जगदीशा संस्कृत भाषा सांगा माझ्या बाप्पा. मग त्यांना संस्कृत येत नव्हतं. ते तो बरा आहे तू का कसं काय झालं सर याचा विचार करायला. काय बिघडलं पावलावर पाऊल टाकायला? काय अडचण आहे? अडचण आहे? त्याने जो परमार्थ केला त्या परमार्थावर पाऊल टाकायचं काय अडचण आहे? काही अडचण नाही, काही नाही अडचण. आम्ही अडचणी निर्माण केलेली आहेत, म्हणून त्याचं प्राप्तव्य काय, त्याचं फळ काय ते आम्हाला लागत नाही. भगवंत प्राप्ती म्हणजे आनंदाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती. तुम्ही आम्ही रोज परमार्थ करतो आहोत, दुःख आपल्या पाठीमाग हात धरून लागले. विठ्ठल थोडं पटापटा सांगतो. संध्याकाळचा वेळ होती आणि प्रवासी मुंबईवरून आला. त्याला पलीकडून खाडीतून जायचं होतं. खाडी समजतं ना, त्या खाडीतून पलीकडे जायचं.
काय ते समजत कधीच ते खाडीचा अंदाज नाही किंवा काही नाही. तेव्हा तिथं असा एक मनुष्य त्याला भेटला. काय म्हणलं, काय पलीकडे जायचं ना, पलीकडे जायचं आहे ना. सोपा मार्ग सांगतो, माझ्या पावलावर काय टाकायचं, पाऊल. पाणी जास्त नाही पण माझ्या पावलावर पाऊल टाकायचं. इकडं तिकडं अजिबात बघायचं नाही. आपला परमार्थाचा वाटोळा झाला इकडं तिकडं बघूनच. विठाला बघा ना, तर जेवायला बसल्यानंतर माणसं, अरे एकच भाजी आहे, इकडे तिकडे कशाला बघतो किशोर. विठाला तो माणसाचा स्वभाव धर्म आहे. मनुष्य म्हणते तुझ्या पात्रात आहे तीच माझ्याजवळ भाजी आहे, असं काय करतो. सांगितलेलं आम्ही करूया, माझा शब्द करा पुढारे ऐसा जे मला. साधू संतांच्या पावलावर पाऊल पडलं म्हणजे मी कशासाठी एवढं सांगतो, ते आपल्याला अनुभव सांगणार आहे. आणि तो अनुभव त्यांचा आहे, तो आपल्याला यायला पाहिजे. म्हणून ते पुढे चाललं होतं आणि हा मागे इकडे तिकडे बघत होता. पावलावर पाऊल न पडल्या कारणानं त्या खाडीमध्ये गोटे होते. ते पाणी येत होतं, भरती जात होतं, त्यामुळे गोट्यावर काय होती, शेवाळ होत. या इकडं तिकडं बघितलं नाही, पाऊल बघितलं नाही, त्या गोट्यावर याचा पाय पडल्यावर गोटा हलका पडला नाही. नशीब त्यांनी पुढच्या माणसाने त्याचा हात धरला. वाट जावी करी धरून, हात त्याच्या ताब्यात असल्या कारणानं त्यांनी उचललं. काय 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 नाही, इकडं तिकडं बघू, इकडं तिकडं बघायचं नाही, त्याचं नाव परमार्थ. विठाला परमार्थी माणसाने असं सरळ बघायचं नाकासमोर. बस बघा, सगळ्यांनी बघून बघा. आता सगळ्यांनी टाळकऱ्यांनी सगळ्यांनी आपण असं नाकाकडे बघा बघा बघा. तया दिशे रूप अंगुष्ठ एवढा अंगठा इतका भगवंत दिसतो. तया दिशे रूप अंगुष्ठ अंगठा दिसतो. कधी बघता का नाकाकडे? इकडं तिकडं बघायची सवय झाली आपल्याला. तरी अवधान तर आपल्याला एक कळेल काय योगाच कीर्तन आणि काय सत्य येण्याचा बाजार माझा. मला तुम्हाला बोलणं पटेल का नाही पटेल, बस आपलं लक्ष तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे. बस विठाला. म्हणून साधू संतांनी अवघ्या थोड्या वेळामध्ये प्राप्तव्य करून घेतलं. आज अभंग माऊलीचा आहे. किती लवकर प्राप्तव्य करून घेतलं. प्राप्तव्याचं फळ तुमच्या आमच्या समोर आहे. भावार्थ दीपिका. किती वर्षाचं प्राप्तव्य आहे? अवघ्या 16 वर्षाचं. 16 वर्षामध्ये एवढा मोठा अद्वितीय असा ग्रंथ माऊलीच्या मुखातून बाहेर पडला. का? जयांतरी भगवंत अचल राहिला निवंत, तो स्वभावे जे बोलत ते ब्रह्म होतो. प्रासादिक वाणी प्रसवत होती. नॉन स्टॉप बरं का 9034 ओव्या बाहेर पडल्या. त्या प्रत्येक ओवीचा विचार जर आपण केला अक्षराचा तर केवढा मोठा आहे. एक तरी ओवी अनुभव असं बोलतो, पण एक अक्षर अनुभव आहे. जाचची बोलाचे नव्हे शास्त्र, संसार जिरते शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे. एक अक्षरामध्ये 3 गोष्टी आपल्याला अनुभवला येतात, शास्त्र, शस्त्र आणि मंत्र. गोपीनाथ मला विचारलं कसं काय? 12 अध्याय काढून टाकलं, आता उद्याच्याला 18 पण पुरा होईल. कसं काय आपलं होईल? विठ्ठला विठ्ठला. एका एक अक्षरात आहे माझा
भगवद्गीता जाणून घ्यायचंय. पूर्ण काय आहे? अमृत आहे. येथून तिथून अमृताशी पैजा जिंके 80 अक्षर रस केले. हे मराठीचे नगरी ब्रह्मविदेचा सुकाळ येणे तेणे सुखचोरी होई दे या जगात. माझ्या बाप्पा एक अक्षर जर मला काशीपुर रुजू झाला ना, ज्ञानेश्वरीचा एक अक्षर रुजू झाला तर 3 फायदे सांगितले. अख्खी ज्ञानेश्वरी तुम्ही म्हणता मुखोद्भूत आहे, पण घाशाच्या वरतीच आहे ती. विठाला आतमध्ये उतरलं पाहिजे आपल्याला. आतमध्ये उतरलं पाहिजे. सांगा माझ्या बाप्पा. मग 9035व्या चांगदेव 65 अमृतानुभव हरिपाठ अनेक अभंग, हे सगळ्यांचं सार काय आहे? या सगळ्यांचं सार काय गोपीनाथ शेठ? सार 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 विठोबा सार विठाला हे सार आहे. वाङ्मय भरपूर आहे. सार डोळ्यासमोर आपण ठेवलं ते काय? भगवंताचं नाम. आणि त्या नामाशी आपण संलग्न झालं पाहिजे. नामाची काय झाली पाहिजे? नामी. 2 अर्थ. नावी या शब्दाचा तर नावी आज लोकांना कळायला लागलं. गुंठाला जर 7, 8, 8, 9, 10 लाख रुपये एवढी किंमत आली तेव्हा लोकांना कळालं आपल्या नावावर काय आहे. तोपर्यंत चाललं तसंच, असंच चाललंय. असंच गुंठाला एवढा भाव आल्यानंतर मग तो पोरगा म्हणते बाबा आपली जमीन बरीच आहे तुमच्या नावावर आहे. अरे आमच्या आजोबापासून डॉक्टरांपासून आम्हीच कसतो. तुम्ही कसता बरोबर, पण चला तलाठ्याक गेल्यानंतर तलाठ्याने सांगितलं आमची अशी जमीन तुमचं नावच नाही. जा विठ्ठला परमार्थ हा नामी झाला पाहिजे. नामी. दुसरा अर्थ नामी मी नाही अशी वृत्तीत आलं पाहिजे. विठ्ठला काय ताकद आहे नामामध्ये, लक्षात घ्या. हसलो ना आपण. बरं आहे ते. बरं आहे म्हणजे कुठंतरी सेटलमेंट होते. बरं का? काय एवढे वर्ष कसलीत ना, एवढे वर्ष कसलीत. अरे त्यांना पण माहिती नव्हतं. कळलं का? ज्यांची जमीन होती त्यांना माहिती नाही. त्याचं नाव निघाल्यानंतर ते म्हणतात आमची जमीन आहे. आणि हे म्हणतात नाव नाही ते म्हणतात आमची जमीन आहे. बघा कसं काय नाटक आहे. सेटलमेंट काय झालं? 25% तुम्हाला आणि 75% फुकटचं आम्हाला. फुकटचं नाही, नावावर आहे म्हणून. विठाला या मायबापांनी या नामाच्या माध्यमातून भगवंत आपल्या नावावर केला. आम्हासाठी अवतार मच्छा कुर्मादी. देव कोणाचा आहे? आमचा आहे. विठ्ठल माझा 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 माझा.
आपल्या नावावर आहे ते काय म्हणावं माझा. तुम्ही म्हणते ही बायको माझी, पोरा माझी, सगळं माझा माझा न भ्रांतीचा वाजा. विठाला नामानी वर का नामी झाले त्यांचं, आपले हे नामी भाव लक्षात घ्या. बस जीवन कृतार्थ होण्यासाठी हरिनामे झाले कृतकृत्य, बाकी काही नाही. आपली कृतार्थता नामाने आहे. हरिनामे झाले कृतकृत्य, हरिनामे झाले भगवंताने सुद्धा अर्जुनाला 15व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये सांगितलं. गोपीनाथ महाराज, इति गोयतमं शास्त्रम इदं मुक्तमयानघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान शात कृतकृतश्च भारत. ते आता थोडक्यात सांगायचा माझा प्रयत्न आहे. विठाला तेच आहे, पण ते गुह्य आहे. ते गुह्य नाम त्या नामाने कृतकृत्य, त्या नामाने काय नाम जपे वैखरे आणि चित्त धावे विषयावर. नाम रूपी नाही वेळ अवघा वाचेचा काय ते येण्याचा बाजार. चोराचं लक्ष बॉसक्यावर. आम्ही सांगितलंय ना, सकाळी उठल्यानंतर माळा जापा. माळा जापत तर माळ जापता जापताना लक्ष इकडे, चोराचं लक्ष बॉसक्यावर. चहा ठेवलास, साखर टाकलीस कमी, आणि एकच कुठला तरी विठाला चित्त नाही ना मी तरी माझ्या बाप्पा बोलतो तुम्ही राहा. जीवनामध्ये थोडं करूया. एक नामामध्ये एवढी ताकद आहे. कोटी कोटी यज्ञ नित्यजाचा नेम, एक हरिनाम शब्द, एक नामामध्ये कोटी यज्ञाचं पुण्य आहे. येईल तेव्हा येण्यासाठी सुद्धा पुण्य पाहिजे. अनेक जन्माचे सुकृत पदरी त्याच्या मुखे हरी पैठा. जन्म जन्मांतरीचे असेल पुण्यक सामुग्री तरीच जीवाग्री येईल नाम श्रीरामाचे. आमचे येत नाही, आमचे येत ते नाही, ते सांगतो आता. विठाला बाकी काय नाही माझ्या बाप्पा. साधकात साधकाने आपल्याला कोणत्या अवस्थेतून भगवंताचं नामस्मरण करावं हे महत्वाचं आहे. सासू गेली आणि सुनबाई रडायला लागली. रडणं नुसतं नसतं. कसं रडणं असतं खरं सांगा, सगळ्या मावल्या बसलेल्या. रडणं खरं कसं असतं खरं सांगा. डोळ्यातून अश्रू आल्यानंतर खरं रडणं असतं. सुनबाई सासूसाठी रडत होती, तेवढी तिच्या डोळ्यातून अश्रू येते म्हणून तिने पटकन असं केलं. काय तुमचं आमचं चाललंय किशोर. मोले घातले रडाया नाही आसुवानी माया. विठाला किती सुनबाई बसतात असेल बघा. एवढ्या माणसात त्यांची नजर चुकत. कशासाठी हे काय नामस्मरण झालं काय? याच्यात आमचं काय आहे? त्याचं कसं होईल? वाहत्या उदकी लिहिले लेख तळी अक्षर म्हणते. पाण्यावर लिहून कधी ते उमटतं का? मोठी गुरुमुखे उदय दिसी आणि हृदयी
स्वयंभूचे असे आजचा अभंग आहे. विठ्ठल नामस्मरण करावं ते महत्वाचं आहे. लय घाई करू नका रे. मला समजून गेलं. एकदम सावकाश परमार्थ भजन करा. जेवताना पण सावकाश जेवायचं. जवारीला गेलो, निवारीला गेलं तर ते बटाटी वडा आले. तुम्हाला बापू तुम्हाला एक घ्या दे. मी बोलू नको रे. नाही घ्या घ्या. नाही तुम्ही असं तोंडाशी लावा. तोंडाशी लावा. थांबा थांबा. तुम्ही बटाटे वडा कसा खाता तो जरा आम्हाला बघू दे. तर तो तोंडाशी लावला. हा 2-3 मिनिटात ते परत आलं बरं का. बघा कसं खाता तुम्ही. काही मोबाईल वाट लावेल आपली बीट. एवढा त्याचा स्पीड होता तर तुमचा तेवढा नको हे सांगितलं बीट. एकदम सावकाश. थोडा वेळ आपल्याला 9 वाजेपर्यंत जास्त लांब नाही जाणार. आणि सावकाश तुम्ही सावकाश सगळ्यांनी घ्या. मी पण सावकाश घेतो. कुठं आपल्याला जायचं नाही. मी 9च्या पुढे जाणार नाही. लक्षात घ्या. एका नांदगावकर आपल्याला एवढं पैसे देणार पण नाही. म्हणून आजच्या अभंगाचा जो अधिकारी साधक आहे तो वेगळा आहे. आपण साधक आहोत त्याबद्दल साधना करतात त्याला काय म्हणतात साधक. असं नाही काय. आमचा बाळ आलाय बरं का रामदास महाराज चौधरी. काही बिन लायसन्सी लोक गाड्या चालवतात. मस्त चालवतात तो काही प्रश्न नाही. बिन लायसन्सी. आता पुढचा बोलू का नको हो भेट. उत्तम ड्रायव्हर कोणता तुम्हाला काही सांगता येईल की पोरांनो. उत्तम ड्रायव्हर कोणता. गाडी बंद पडली तर ती चालू करून देणारा उत्तम ड्रायव्हर. विठ्ठला केवळ त्याला चालवण्याचं ज्ञान पाहिजे असं नाही. गाडीचं पण काय झालं पाहिजे. विठ्ठला मोठेपणा सांगत नाही. त्याच्या बरोबर एवढा संपूर्ण पार उत्तर प्रदेशापर्यंत धावलो. कमाल असं मला काय हा उत्तम साधक आहे. आम्ही साधना करीत आहोत पण माऊलीने आमच्याबद्दल खंडन केलं बरं का. कर्म आणि धर्म आचारी माईक तुम्ही एवढं घेतलं पुढे ना तुम्हाला काहीच येत नाही. कसं काय व्हायचं तुमचा विठ्ठल. तुम्ही सोडून जाल मला पाहिजे ती पाळा म्हणून काय राग नको म्हणून घ्यायला पाहिजे. साधी प्रमाण आहे. साधक शिणले साधन साधिता अभागी. फळ काय मिळालं अभागी. साधन करून अभागी. साधनाचं फळ मिळालं पाहिजे. उत्तम प्रकारचा जो साधक आहे तो साधक आज माऊलीकडे आलेला आहे. माऊलीकडे येत असताना त्याची ती अवस्था आहे कोणती कायम्या उद्धार पावेन. या जन्ममरणातून मला मुक्त व्हायचं आहे. ज्याची भूमिका ती आहे त्यांनीच या परमार्थामध्ये यावं. भोगीर वृत्ती करायला पैसे कमवायला येऊ नये. विठाला विठाला. दुसरे अनेक मार्ग आहेत. त्या मार्गामध्ये तुम्हाला ते मिळेल. इकडे
इकडं देव मिळाला पाहिजे. दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होईल त्याने ज्या परमार्थात यावं. बस नक्कीच आहे ते. हो, तो उत्तम प्रकारचा साधक माऊलीकडे येणं हे सुद्धा मधभाग्याचं लक्षण. कोण पुण्य कोणा गाठी त्याशी ऐशी यांची भेटी. आपण पुण्य करतो का पाप करतो हे आपल्या लक्षात येत नाही, अशी माऊली बोलली. आणि मज माझे असतात जेणे मे दुरावे पंडसुता ती पुण्य म्हणतात जीवन तुटे. काय पुण्य करीत आहोत का पाप होते आपल्यातून, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. पुण्य करताना जर पाप उभा असेल तर तो परमार्थ कसा असेल. माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य, ते शुद्ध पुण्य तुमच्या आमच्यातून व्हायला पाहिजे. ते नामस्मरण होईल पुण्याची गणना. विठ्ठला प्रयत्न करूया माझ्या बाप्पा म्हणून तो साधक आला, त्याच्याकडे ते पुण्य. निष्कामता निजगृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी रोकड्या लागते पाठवती दैव होय भेटी हरिप्रियांची. तशी होत नाही. आम्ही तुम्हाला भेटू वर्षाने का भेटू, पण ते नाही बहु अवघड कठीण आहे. ते मायबाप भेटणं कठीण, पण कुठलं पुण्य होतं या साधकाचं. त्याला माऊली भेटली आणि माऊलीच्या समोर उभं राहिलं तर कसं संतांच्या समोर उभं राहावं, सद्गुरूंच्या समोर. आपल्याला प्राप्तव्य पाहिजे असेल तर त्यांच्या डोक्यावर बसावं किशोर, म्हणजे लवकर आपल्याला प्राप्त होतं. पायाची वाहन आपली कुठं वस्तुस्थिती आहे आपण समजावं. तणवण जिवे चरणाशी लागावे. कुठं चरणाशी हे सांगितलं. पायाजवळ आपण असायला पाहिजे तरच ज्ञान होईल. अगर्वता करावे दास्य. मग अपेक्षित आपली जे सांगती पुसले जेणे अंतस्करण बदले संकल्प. अजिबात मनामध्ये कुठल्या प्रकारचा संदेह शिल्लक राहत नाही. असं ते ज्ञान मार्ग आम्हाला सांगतो. तो साधक जो आला तो माऊलीच्या जवळ पायाला लागला. त्याची मृत्यू होती तशी. एथोनिया नुठू माता मरणा वाचोनी सर्वता. एथोनिया मग अशी सहज बोललो. दिवसभर आई बर का जाते पनवेलला कामाला आणि संध्याकाळी ती आली ना की ते पोरग एवढं त्या आईला बिडकत ना. आता तिला जेवण करायचं असतं आमचं उतर ना माझ्या बाबा. नाही उतरायला तयारच नाही. ती आसू उतर ना जेवायला. एक मी काय सांगतो राजेश कळतं का. असं आपल्याला वाटतं का आपली सद्गुरू माऊली आल्यानंतर त्यांच्या जवळच असावं. बाबा निघू मी आलाच कशाला. पट्टन हो बोला आला कशाला. काही गरज आहे. तुम्ही आलत म्हणून माझं काही कल्याण होणार आहे, काही भिवंडी होणार आहे. कशाला पाहिजे. कशालाही पाहिजे. त्या बाळाच्या ठिकाणी आणि त्यांचा संबंध आहे तसा संबंध गुरु शिष्याचा असायला पाहिजे. तरच त्या साधकाला काय होईल ज्ञान होईल. विठ्ठला शब्दाचा अर्थ कळाला नाही माझ्या बाप्पा. का मातेच्या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती संबंध आहे. तो माझी मावोने मी वो तुझा ताना. तू माझी मावोने मी वो तुझा ताना.
प्रश्न सांगितल्यानंतर माऊली म्हणत जगामध्ये उद्धार कशाने? कलियुगी उद्धार हरीच्या नामे. विठाला नामाने आपला उद्धार होणार आहे. देवाचे नाम अनंत नामे वाहू गोविंदा. एवढी नाव आहे. कुठं प्रमाणात सांगितलं? सहस्र नामाचा भरपूर नाव आहे. नामा म्हणे लाखोनी सत्ता. एवढी नाव आहे. पण आपला उद्धार होणारी जी नाव आहे माऊलीने सांगितली ती दोन आहे. ती आपल्या मनुष्य जीवनाला योग्य आहे. त्याचं स्मरण करा हृदयामध्ये अभंगाचं. रामकृष्ण नामे साजिरी म्हणजे योग्य अशी दोन नाव आहेत, राम आणि कृष्ण. साजेशी म्हणजे साजिरी योग्य, दोनच नावामध्ये खेळ. मग बाकीची नाव नाही, ती नाही असं नाही, ही योग्य आहे. बाकीची योग्यता नाही, त्याचा पण खुलासा थोडासा करावा आपल्या व्यवहारातल्या. का नाव सोनूबाई हाती कथळाचा साजवी नाही रे, विठाला नाव सहस्रबुद्धे. नाव काय सहस्रबुद्धी, म्हणजे याला 1000 बुद्धी आहेत असा. तो म्हणते अंगठा कुठं टेकू? बरं आहे सहस्रबुद्धी, विठाला आता कोकणात भाऊ काय रागबिग म्हणू नको. आपण पण हरी भक्त बरं आहे. ते आमची गिराक बारीकसा दुकान आहे ना, गिराक अशी माणसं येतात, अशी माणसं येतात. ते काय बोलता बोल काय काय नाही बाबा मला मागायला तोंड का बसतो, तू वाचता येत ना. आम्हाला काम नाही, कुंडली
ताबडतोब हरिभक्त परायण. अरे कालचा वास अजून नाही गेला तर हरिभक्त परायण आपण विठ्ठल. माळ घातली की ताबडतोब हरिभक्त परायण. काय हरिभक्त परायण? बुद्धिनीचे आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. त्याला म्हणतात हरिभक्त परायण. विठाला निंदा बिंदा करतो नाही. या इथपर्यंत आम्हाला पोचलं पाहिजे. 5व्या अध्यायामध्ये होवे तेव्हा हरिभक्त परायण. याच्यात नाही बघत दुसरं रायगड भूषण. राजेशने लिहिले बघा रायगड भूषण. हे दुसरं मला नाव. लोकांचा वाटोला करता याने या बुवानी आमच्या सगळ्या लोकांचा वाटोला का भूषण का दूषण. विठाला कुठे चाललोय आम्ही जरा विचार केला. अजून बऱ्याच सांगितलं ते लोक मला ठार मारतील. कधी योग्य साजेचं नाव आपल्याला पाहिजे. आम्ही आपण प्रत्यक्ष आणि परीक्षण करावं. आपण याला योग्य आहोत का, या नावाला योग्य आहोत का हे परीक्षण केलं. त्याप्रमाणे आपलं काय पाहिजे आचरण. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पत्ते सांभाळावी. कपाळाला